आणि आता थेट जाऊया चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आता सुरू झालेला आहे। या दृश्यांकडे आपण थेट जातोय। परळ वर्कशॉप मधून हा आता चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती निघणार आहे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता पोलिसांचा मोठा बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आलेला आहे। आज अनेक गणपती आणि गणेश मूर्त्यांचं आगमन सोहळा आज असणार आहे। गणेश मूर्ती आज रवाना होणार आहेत आणि परेल वर्कशॉप मधून आज चिंचपोकळीचा चिंतामणी देखील निघतोय। त्याच पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आज तैनात आहे। त्याचबरोबर मोठी गर्दी आज भाविक या रस्त्यावर करणार आहेत। त्यामुळे मुंबईत बाप्पाच्या आगमनाची लगबग दिसून येते। परेल वर्कशॉपच्या बाहेर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। मुंबईचा गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रासाठीच आकर्षणाचा विषय असतो आणि त्यातच आज अवघ्या 10 ते 12 दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता चिंचपोकळीचा चिंतामणी हा देखील परेल वर्कशॉप मधून निघतोय आणि त्याला बघण्यासाठी गणरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात झालेला आहे। परेल वर्कशॉप येथून ही गणेश मूर्ती आता रवाना होईल आणि ती गणेश मूर्तीचं पहिलं दर्शन घेण्यासाठी हे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे। परेल वर्कशॉप बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा लवकरच सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांनी तुफान गर्दी केलेली आहे। चिंतामणीचा हा पहिला लूक आता समोर आलेला आहे आणि एबीपी माझावर आपण हा चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पहिला लूक बघतोय। अतिशय देखणं साजिर रूप गणपतीचं पुढे आलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। मुंबई